महाडच्या उत्पादन शुल्क विभागाला टाळे, अधिकारी गेले कोणीकडे, पोस्टमन समोर प्रश्नचिन्ह. महाड तालुक्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या दारूच्या अड्ड्यांचा महापूर आला असताना अनधिकृत दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी किती दक्ष आहेत याचे उत्तम उदाहरण महाडच्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयात पाहण्यास मिळाले. चक्क राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाला टाळी असल्याने शासकीय टपाल घेऊन येणाऱ्या पोस्टमनला देखील शासकीय टपाल दरवाजा खालून टाकण्याची वेळ आज उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाबाहेर पाहण्यास मिळते. महाड तालुका हा ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व कोकण रेल्वे या तालुक्यातून मार्गक्रमण होते. या तालुक्यात मुंबई पुण्यापासून येणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर असून महाड तालुक्यातील महाड शहरातच वाईन शॉपची अधिकृत दुकाने आहेत. मात्र काही वाईन शॉप मधून विना परवाना दारू गावोगावी विक्रीसाठी घेऊन जाण्याचे काम परवाना नसताना दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर चालू असल्याचे चित्र वाईन शॉपच्या बाहेर पाहण्यास मिळते. महाड शहरातील काही वाईन शॉप मधून तालुक्यातील खेडोपाडी अनधिकृतपणे दारूची दुकाने चालवणारे असंख्य महाभाग खेडोपाडी पाहण्यास मिळतात. या अनधिकृत दारू विक्री करणाऱ्यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांच्याकडे कानाडोळा करून त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने गावोगावी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मद्याच्या आहारी गेला आहे. महाड शहरातील नवीनगर येथे असणारे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाला चक्क टाळे असल्याचे पाहण्यास मिळाले. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाला टाळे असल्याने शासकीय टपाल घेऊन येणाऱ्या पोस्टमन देखील बुचकळ्यात पडला. आपले टपाल आता कोणाकडे द्यायचे असा प्रश्न त्याला पडला असताना त्याने आपले टपाल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या बंद असणाऱ्या दरवाजाच्या खालूनच टाकून आपले कर्तव्य पार पाडले. मात्र या निमित्ताने प्रश्न असा उपस्थित होतो की शासकीय कार्यालयाला टाळे लावून नक्की राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी नेमके गेले कोणीकडे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कारभारावर लक्ष केंद्रित करण्यास कमी पडत नाहीत ना असा सवाल या बंद कार्यालयाकडे पाहून अनेक जण असा प्रश्न राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारित आहेत.